भारत सरकार हवं, मोदी सरकार नकोय, एक व्यक्ती एक पक्ष ही पद्धत मान्य नाही, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर लवकरच महाविकास आघाडीच्या प्रचार सभा सुरू होतील, ठाकरेंची माहिती. महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण झालंय, त्यामुळे कार्यकर्त्यांना समजावणं हे प्रत्येक पक्षाचं काम. सांगलीमध्ये आपल्या लोकांना समजावून सांगा, उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला संदेश. बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण बाटलांचा शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश. देशात केंद्र सरकार विरोधात असंतोष, महायुतीचेच कार्यकर्ते सरकारला कंटाळलेत, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. 1992 पासूनची मागणी पूर्ण झाली. पंतप्रधान मोदी नसते तर राम मंदिर उभंच राहिलं नसतं. मोदींच्या काळात राम मंदिर उभं राहिलं हे वास्तव, राज ठाकरेंचं वक्तव्य. मोदींचं नेतृत्व खंबीर असल्यानं पाठिंबा दिला, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं स्पष्टीकरण. महायुतीनं मनसेच्या नेत्यांना मानानं वागवावं, लोकसभा निवडणुकीत मनसे महायुतीच्या प्रचारात उतरणार, राज ठाकरेंची भूमिका. पाठिंबा दिला असला तरी महाराष्ट्राच्या काही मागण्या आहेत त्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचवणार. मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा, गड किल्ल्यांचं संवर्धन व्हावं ही आमची मागणी, राज ठाकरेंचं वक्तव्य. उद्या शरद पवार, सुशीलकुमार शिंदे मोहिते पाटलांची भेट घेणार. अकलूजमध्ये मोहिते पाटलांच्या निवासस्थानी भोजन करणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरेंचा विजय निश्चित. जालना आणि लातूरमध्ये बदल होईल, संजय राऊतांचं वक्तव्य. तर बीडमध्ये पंकजा मुंडेंना निवडणूक सोपी राहिली नाही. मराठवाड्यातील 4ही जागा मविया मोठ्या ताकदीनं जिंकेल, राऊतांना विश्वास. मोदींचं नाणं घासून पुसून गुळगुळीत झालं, ते आता चालत नाही, संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल. तर चंद्रशेखर बावनकुळेंचाही राऊतांकडून कालबाह्य झालेला ढब्बू पैसा असा उल्लेख. राज्यात 35हून अधिक जागा महाविकास आघाडी जिंकेल, तर 20 जागांवर आम्ही भाजपचा दारुण पराभव करणार, संजय राऊतांचं भाकीत. प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत राहावं म्हणून अनेक प्रयत्न केले, त्यांच्यासमोर हातही जोडले, संजय राऊतांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरेंच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन. खासदार संजय राऊतांच्या उपस्थितीत मशाल पेटवून कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न. अनेक मुस्लिम महिलांचीही कार्यक्रमाला हजेरी. 2019 पासून राष्ट्रवादी फोडायचं षडयंत्र चालू होतं का, याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी द्यावं. मल्हार पाटलांच्या व्हायरल व्हिडिओनंतर धाराशिवचे ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवार ओमराजे निंबाळकरांचा सवाल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.